जिल्ह्यातील अंगणवाडी ताई 4 डिसेंबरपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करतात। या दरम्यान राजकीय नेत्यांनी पाठ फिरवली आहे। शासन प्रशासन यांना सुद्धा यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही। कोरोना काळामध्ये आपल्या संसाराची व आपली काळजी न करता खंबीरपणे आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या अंगणवाडी ताईकडे शासन प्रशासन दुर्लक्ष का करत आहे, हा एक मोठा प्रश्न आहे। इतर वेळेला शासन प्रशासन आमदार खासदार मंत्री यांच्या मागे पुढे करणारे यांच्याकडे लक्ष देता येणार नाही का? अशा परिस्थितीमध्ये या गोरगरीब महिला कर्मचारी अंगणवाडी ताई सेविका यांनी कोणाकडे दाद मागायची, हा एक प्रश्नच आहे। यावेळी सुजाता पाटील, अश्विनी गुरव, शुभांगी काटकर, रेखा पाटील, सुनंदा मिरजकर, रंजना सावंत यांनी आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना आपल्या समस्या सांगितल्या व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी तुमच्या सर्व प्रश्नांचे समस्यांचे लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिले। मोठ्या संख्येने अंगणवाडी ताई व सेविका उपस्थित होत्या। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। चर्चा करू निश्चित मागण्याचा माझा आपल्याला सांगतो। त्यामुळे आता आपण तर या ठिकाणी शासनानं अंगणवाड्यांचा जो बेमुदत 19 दिवसाचा संप चालू आहे याच्या विरोधात कट कारस्थान करून जे अंगणवाडीसाठी परिपत्रक काढलेलं आहे की अंगणवाडी सेविका मदतीस अंगणवाडीत नाहीत तर मुलांच्या आहारावर परिणाम होतो, म्हणून त्यांनी अंगणवाड्या इतरांना चालू करून किंवा बचत गटांना सूचना देऊन बचत गटामार्फत आहार पुरवठा करा अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। त्या स्वरूपाचं परिपत्रक जे दिलेलं आहे त्या परिपत्रकाची आम्ही आज या ठिकाणी निषेध करून आम्ही होळी केलेली आहे आणि ठामपणे आम्ही शासनाला बजावून सांगत आहे की आशा वर्कर असू देत किंवा बचत गट असू देत किंवा गावातील इतर कोणत्याही व्यक्ती असू देत, त्यांनी आहारासंदर्भात जर अंगणवाडी उघडण्याचा प्रयत्न केला किंवा जर बालकांना आहार वाटप करण्याचा प्रयत्न केला तर अंगणवाडी सेविका मदत शांत बसणार नाहीत आणि ही पूर्वसूचना आहे की इथून पुढे संप चिघळला जाईल। त्यामुळे शासनानं विनंती आहे की अशा स्वरूपाचा कोणताही प्रकार करून आमचा संप हाणून पाडण्याचा कृपया प्रयत्न करू नये, आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्यासाठी आम्हाला सहकार्य करावं, आम्हाला पाठिंबा द्यावा हीच आमची विनंती।